सप्रेम जय महाराष्ट्र। आता सध्या आपल्या या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून नेमकं आत काय घडतंय, कोण कोणाची बाजू घेतंय, कोण कशी बाजू मांडतंय, कोण कोणाच्या विरोधात भांडतंय, कोण कोणाला बदनाम करतंय, कोणी भ्रष्टाचार केला, कोणावर भ्रष्टाचार न करता त्याच्यावर आरोप किंवा भ्रष्टाचार न करता किंवा काहीही न करता त्याला तुरुंगात कसं टाकलं जातं, अशा प्रकारे या विधानसभेत, या विधान भवनात अशी प्रकारचे जे कृत्य चालतात जगजाहीर आहेत। आता सध्याचाच प्रकार बघा ना, 5 वर्षापूर्वी दिशा सालियान मृत्यू प्रकरण का खून प्रकरण, हे सगळं सीआयडी चौकशीमध्ये त्यावेळेस निष्पन्न झालं। सीआयडीने अहवाल दिला का या खून प्रकरणामध्ये, या मृत्यू प्रकरणामध्ये कुठल्याही राजकीय व्यक्तीचा हस्तक्षेप नाही, राजकीय व्यक्तीचं याच्यामध्ये कुठेही गुंतागुंत नाही। सगळा अहवाल दिल्यानंतर, सगळी गोष्ट त्यावेळेस क्लिअर झाल्यानंतर 5 वर्षांनी हा मुद्दा परत का आला, हे सगळं जग जाहीर आहे। आता सध्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल विषय चालू आहे। आता हा विषय जास्त स्प्रेड झाल्यानं, आता मुस्लिम समाजासोबत इतरही समाज आल्यानंतर, कारण आता कळून चुकलंय फक्त जाती धर्मामध्ये वादविवाद लावायचे, बाबरी मस्जिदच्या प्रमाणे हिंदू मुस्लिम मध्ये वाद करून द्यायचा। मरतील कोण? हिंदू मुस्लिम तरुण। शानमध्ये कोण राहतील? नेते। एसी घरात, एसी गाडीत, पुन्हा सत्तेमध्ये, पुन्हा पैसा घालतील आणि पुन्हा दंगली घडवतील। हा सगळा पर्दाफाश आत्ताच्या ह्या औरंगजेबाच्या कबरीमध्ये झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आता जनतेला सगळ्या गोष्टीचा उलगडा झाला। हे आता आरएसएस ला कळाल्यानंतर आरएसएसने पहिले कान टोचले आणि भारतीय जनता पार्टीने जो कुत्रा भुकायला ठेवला ना नितेश राणे, तो कुत्रा कालपर्यंत औरंगजेबाच्या कबर बद्दल बोलत होता, औरंगजेबाची कबर उघडून फेका बोलत होता, आणि आज अचानक टर्न काय घेतला? पुन्हा लाचारी मुस्लिमांच्या मतासाठी लाचारी करायची, पुन्हा सत्तेत यायचं, पुन्हा हिंदू मुस्लिम घडवून आणायचं, पुन्हा जातीभेद तयार करायचा, पुन्हा प्रांत भाषावाद तयार करायचा आणि पुन्हा सत्ता मिळवायची ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत। हा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आलेला आहे। तर 5 वर्षापूर्वी 14व्या मजल्यावरून ती दिशा सालियान पडली, आता पुन्हा 5 वर्षानंतर ते प्रकरण उघडून काढलंय। त्याच्यामध्ये कुठलाही नेता गुंतत नाही आणि विनाकारण आज आमच्या सोशल मीडियाच्या प्रमुख अयोध्याताई पोळ याची खूप छान पोस्ट इंस्टाग्रामला आता वाचली मी। योद्धा जर कधी शरण आला नाही तर त्याला बदनाम केलं जातं, पण तुम्ही कितीही बदनाम जरी केलं, शेवटी आदित्य साहेब आणि ठाकरे कुटुंबाचा हा वारसदार, शिवसेनेचा नेता कधीही अशा गोष्टीमध्ये आजपर्यंत नव्हता, नसणार आणि असण्याचं कारणच येत नाही। अरे ज्या शिवसैनिकांना ठाकरेंच्या विचारांनी महिला सुरक्षा द्यावी, आपल्या या महाराष्ट्राला कशी सुरक्षा द्यावी, हा या महाराष्ट्रासाठी बलिदान शिवसैनिकांचा आहे, आणि त्याच शिवसेनेचा नेता अशा खून प्रकरणात, हत्या प्रकरणात कसा असू शकतो हे जनतेला कळतंय। विनाकारण बदनामी करायची। एक लक्षात ठेवा नितेश राणे, तुम्ही किती खून केले, तुमचे किती या रक्तामध्ये हात भरपडलेले, हे कोकणामधील प्रत्येक कोकणस्थ माणसाला माहिती हो, प्रत्येक कोकणी माणसाला माहिती हो, मुंबईतल्या प्रत्येक माणसाला माहिती हो। तुम्हाला फक्त भुकायला जे ठेवलेत ना, तुम्ही बाप बेटे सगळे, तुमची एक सर्कस आहे कोकणामध्ये, 3 बुटके आहेत तुम्ही, का विनाकारण तुम्ही ठाकरे कुटुंबावर येतात? असं लिंबन तर सगळे सत्ता बित्ता सगळी बाजूला ठेवा, तुमची सिक्युरिटी बाजूला ठेवा आणि तुम्ही समोर या किंवा तुमचे मान समोर, आम्ही शिवसैनिक समोर येतो। एकदा होऊनच जाऊ द्या। दूध का दूध, पाणी का पाणी, का सगळ्या बॉडीगार्ड घेऊन फिरता, का सिक्युरिटी मध्ये फिरता? असे मोकळे या, चौकात येऊन आरोप करून दाखवा, कुठल्याही चौकात महाराष्ट्राच्या बोलवा, आम्ही निष्ठावंत शिवसैनिक येण्यास तयार आहे। त्या कुटुंबियाला विनाकारण, आमचा शिवसैनिकाचा आरोप आहे, दिशा सालियानच्या वडिलांना विनाकारण एकतर बळजबरीनं किंवा धमकी देऊन पुन्हा एकदा तुम्ही कोर्टात हा गुन्हा दाखल करायला लावला। हा मॅटर पुन्हा तुम्ही त्या ठिकाणी केला, ठीक आहे, त्याच्यामध्ये तर कुठलीही गोष्ट तुमच्या मनासारखी होणार नाही। आदित्य साहेब त्या गुन्ह्यात नाही, किशोरी पेडणेकर ताई त्या गुन्ह्यात नाही, इतरही तुम्ही जे नाव दिले असतील ते नाही, कारण सीआयडीने त्यावेळेस निष्पक्षपणे त्यावेळेस त्यांनी तो अहवाल सादर केलेला आहे। आणि एकदा अहवाल सादर केल्यानंतर जर तुम्ही रिपीट करत असाल तर याचा अर्थ नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची प्रगती ही चांगल्या दिशेने होती। निश्चितच महाराष्ट्राची सुद्धा प्रगती
चांगल्या दिशेनं होतीये, म्हणून तुमचा जळफळाट होतोय. तुम्ही सगळे गद्दार लोक आहात आणि विनाकारण ठाकरे कुटुंबाला, आदित्य साहेबांना या मृत्यूच्या प्रकरणात, या खुनाच्या प्रकरणात तुम्ही गोवण्याचा प्रयत्न करतायत. पण तुमचे हे खऱ्या अर्थानं तुमचं हे औरंगजेबाचं शासन आम्ही म्हणतो. तुमचं हे औरंगजेबाचं शासन आहे. कारण आज जर बघितलं सगळीकडे क्रूर प्रकारे हत्या, संतोष देशमुख सारख्या एकदम चांगल्या सरपंचाची हत्या होते, महिलांवर बलात्कार होतात. आज 3,000 शेतकरी नुसते नागपूर साईड किंवा विदर्भामध्ये 3,000 शेतकरी आज आत्महत्या करतात. महाराष्ट्रात तर वेगळा आकडा, भारतामध्ये वेगळा आकडा. बेरोजगार करोडो आहेत. फक्त फसवून, हिंदू मुस्लिम वाद करून, जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून राज्यात देशात सत्ता मिळवायची एवढंच तुमचं षड्यंत्र चालू आहे. पण ते षड्यंत्र आता इथून पुढं ते पूर्णत्वास येणार नाही, तुमचे स्वप्न पूर्ण होणार नाही. कारण अशा प्रकारे जे तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन जे आमच्या नेत्यांवर टीका करतायत, जे आमचे नेते कशातही नाही, त्यात तुम्ही आमच्या नेत्यांना गवण्याचा प्रयत्न करतायत. लक्षात ठेवा, तो दिवस दूर नाही. जनतेचे डोळे आता उघडलेत. तुम्ही कुठल्या विषयावर नजर हटवण्यासाठी, कुठल्या विषयावर नेण्यासाठी कसे रोज पासे बदलताय, तुमचा आकार नेमका पासे बदलणारा कोण आहे, नेमके तुम्ही कशा पद्धतीने मीडियामध्ये तुम्ही या गोष्टी रोवतायत, लोकांपर्यंत पुरवतायत. पण आता ही जनता, हा मतदार हा येडा नाही. लोकांना आता कळून चुकलंय. फक्त आणि फक्त महाराष्ट्राचा नाश या ठिकाणी चालू आहे, सत्यानाश करण्याचा चालू आहे. देशाचा सुद्धा सत्यानाश करायचा आहे. फक्त आणि फक्त सत्तेची पोळी आपली स्वतःची भाजायची, अशी भारतीय जनता पार्टीची आणि सगळ्या या महायुतीतील प्रत्येक पक्षाची हीच भावना आहे. आणि ही क्रूर भावना नक्कीच येत्या काळामध्ये भारत देशातला रहिवासी हा महाराष्ट्रीय